अमित ठाकरे तर काही वेळामध्ये माध्यमांबरोबर बोलतील। पोलीस नोटीसीमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे, नोटीस स्वीकारताना नेमकं पोलिसांबरोबर काय बोलणं झालं, अर्थातच या सगळ्याचे तपशील आपल्याला अगदी काही वेळामध्ये मिळतील। तर नवी मुंबईतल्या आजच्या या घडामोडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष असणार आहे, कारण अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये जरी रणांगणात होते, त्यांना पराभव त्यावेळी जरी स्वीकारावा लागलेला असला तरी एक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्या उद्यासाठी निश्चितच आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि म्हणूनच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळ्या प्रकारे ही रणनीती आखली होती। खरं तर अमित ठाकरे यांना नोटीस घरी येऊन पोलिसांनी बजावलेली असताना सुद्धा त्यांनी तिथे ती स्वीकारली नाही आणि ही नोटीस स्वीकारण्यासाठी मी नवी मुंबईमध्ये येईल असं सांगितलं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी ते आलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांची ही नोटीस घेतल्यानंतर हा पहिला राजकीय गुन्हा दाखल झाल्याची नोटीस घेतल्यानंतर अमित ठाकरे नेमकं काय बोलतात आणि पत्रकारांच्या प्रश्नांना नेमकं काय उत्तर देतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आज मनसेने खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। खरं तर ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत नवी मुंबई महापालिकेच्या, त्या दृष्टीनं मनसेसाठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण हीच घटना खरं तर 4 महिन्यांपासून जो पुतळा धूळखात पडून होता, कुठल्याही कारणाशिवाय त्याचं उद्घाटन झालेलं नव्हतं, याची कुठलीही उत्तरं तिथल्या नेतृत्वाकडे नवी मुंबईमध्ये नव्हती आणि त्याचमुळे हाच सगळा प्रसंग आणि ही सगळी घटना कुठेतरी मनसेनं एक एनकॅश करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। अमित ठाकरे यांच्या नेतृत्व म्हणून जे उदयाला जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या या राजकीय कारकिर्दीसाठी, या वाटचालीसाठी निश्चितच आजची ही घडामोड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मोठ्या संख्येनं आज मनसेने नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते। काही मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी होते। संदीप देशपांडेंसारखे या ठिकाणी मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर या ठिकाणी पाहायला मिळाले। झी 24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहतोय ती नोटीस आहे जी अमित ठाकरे यांना पोलिसांनी बजावलेली आहे। या संदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेत राहणार आहोत, मात्र हीच ती नोटीस आहे जी अमित ठाकरे यांना बजावलेली आहे। तर नोटीसीमधले तपशील आपल्याला काही वेळामध्ये आणखी समोर येतील। झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह आपण या नोटीसची ही दृश्य पाहतो। ही नोटीस अमित ठाकरे यांना पहिल्या राजकीय गुन्ह्याची काय नेमकी आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर काही वेळामध्ये ते माध्यमांबरोबर सुद्धा बोलणार आहेत। अमित ठाकरे यांनी बेकायदेशीररित्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर राजकीय वातावरण नवी मुंबईमधलं तापवण्याचा प्रयत्न मनसेनं केला। अर्थातच त्यानंतर शासकीय एका सोहळ्यामध्ये या पुतळ्याचं अनावरण गणेश नाईक, मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्याचवेळी गणेश नाईकांनी एक महत्त्वाची मागणी केली होती की हा गुन्हा अमित ठाकरेंचा काढून टाकावा। अर्थातच कुठेतरी या संपूर्ण घटनेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला होता। एकदा आपण पाहूया या नोटीसमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे। भविष्यात तुम्ही कोणताही दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करणार नाही, गुन्ह्यासंदर्भातल्या कोणत्याही पुराव्यामध्ये तुम्ही बदल, छेडछाड करणार नाही, या गुन्ह्याच्या तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तो अशी तथ्य पोलीस अथवा न्यायालयासमोर उघड करण्यापासून परावृत्त होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे तुम्ही कोणतीही धमकी, प्रलोभन किंवा अन्य कोणतेही आश्वासन देणार नाही। जेव्हा आवश्यक असेल, आदेशित करण्यात येईल तेव्हा तुम्ही न चुकता न्यायालयासमोर हजर व्हाल, अशा प्रकारचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आलेले आहेत। तर सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण निर्देशित केल्यानंतर न चुकता दिलेल्या ठिकाणी वेळेत हजर राहाल आणि तपासादरम्यान पूर्ण सहकार्य कराल, अशा प्रकारे या नोटीसीमध्ये आदेश देण्यात आले आहेत। गुन्ह्याच्या तपासादरम्यान योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणतीही बाब न लपवता सर्व तथ्य सत्यतेनं उघड कराल। तुम्ही तपासासाठी आवश्यक दस्तऐवज, इतर साहित्य तपासी अधिकारी यांना उपलब्ध करून द्याल आणि गुन्ह्यातील सहभागी इतर कोणत्या आरोपींना अटक करणं आवश्यक असेल तर सर्वतोपरी सहकार्य कराल, अशी सुद्धा अपेक्षा या नोटीसमध्ये व्यक्त करण्यात आली। इतर कोणत्याही अटी ज्या तपास अधिकाऱ्यांना लादलेल्या जाऊ शकतात किंवा प्रकरणातील वस्तुस्थितीनुसार कलमान्वये सूचनेच्या अटींचं पालन करण्यात येईल। हजर राहण्यासाठी अयशस्वी झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 35(6) अंतर्गत अटक करण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं, अशा प्रकारची ही नोटीस अमित ठाकरे यांना बजावण्यात आलेली आहे। अमित ठाकरे यांच्यावरचा दाखल झालेला हा पहिला राजकीय गुन्हा आहे आणि त्यामुळे ही नोटीस सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते आहे। तेव्हा अमित ठाकरेंना त्यांनी केलेल्या या गुन्ह्याबाबत
अटक होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। तेव्हा इतर कोणत्याही अटी ज्या तपासामध्ये अधिकाऱ्यांनी लादल्या जाऊ शकतात किंवा या प्रकरणातल्या वस्तुस्थितीनुसार 35(4)च्या सूचनेनुसार अटीचं पालन करण्यात हजर राहण्यास अयशस्वी झाले तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023-35(6) या कलमांतर्गत अटक करण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे चौकशीसाठी इथून पुढे जेव्हा पोलीस बोलावतील त्यावेळी अमित ठाकरे यांना उपस्थित राहणं हे गरजेचं आहे अथवा अटक होऊ शकते। अर्थातच या संदर्भातल्या या कायदेशीर नोटिसासंदर्भातल्या आणखी काही तपशील आपण त्यातले आणखी स्पष्टता घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र नवी मुंबईमध्ये आज जी घडामोड घडते अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला जो पहिला राजकीय गुन्हा आहे, काय नेमकी पोलिसांनी या संदर्भातली नोटीस बजावलेली आहे ते आपण एका बाजूला पाहतोय। आता अर्थातच या नोटीसीनंतर ही नोटीस घेतल्यानंतर अमित ठाकरे यांची काय माध्यमांकडे प्रतिक्रिया असणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। खरं तर छत्रपतींसाठी अशा प्रकारे हजारो गुन्हे मी छातीवर घेण्यास तयार असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे अर्थातच आज बजावलेली ही नोटीस आणि त्यावर अमित ठाकरे यांची असणारी प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। साधारण गेल्या 2 तासांपासून नवी मुंबईमध्ये मनसेचं हे शक्ती प्रदर्शन एक प्रकारे सुरू आहे। तर अमित ठाकरे पोलिसांकडून नोटीस स्वीकारताना त्यावर सही करतानाची दृश्य आपण पाहतोय। तर हीच ती दृश्य आहेत। अमित ठाकरे यांच्यावर राजकीय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी नोटीस स्वीकारण्यासाठी नवी मुंबईमध्ये येणं पसंत केलं आणि ही नोटीस स्वीकारतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत नवी मुंबईतून। पुन्हा एकदा जाऊया स्वातीकडे, जाणून घेऊया काय नेमके सध्याचे तपशील आहेत। स्वाती, अमित ठाकरे पोलिसांकडून नोटीस स्वीकारतानाची दृश्य आपण प्रेक्षकांना आता दाखवतोय, आत्ताचे काय नेमके अपडेट आहेत? अमित ठाकरे कुठपर्यंत पोहोचलेत? माध्यमांशी कधी संवाद साधणार आहेत? नक्कीच आता अमित ठाकरे जे आहेत नवी मुंबईतलं मनसेचे जे मुख्यालय आहे तिथे ते जात आहेत आणि आता सध्या ते ऑन द वे आहेत आणि तिथे जाऊन मग ते माध्यमांशी बोलणार आहेत। एकंदरीतच अमित ठाकरे यांनी पोलिसांकडे ती नोटीस स्वीकारलेली आहे आणि त्या नोटीसीमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे की भविष्यात अशा प्रकारचा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा तुम्ही पुन्हा करणार नाही किंवा गुन्ह्यासंदर्भातील आताचा जो गुन्हा आहे त्याच्यासंबंधी काही पुरावे किंवा त्याच्यामध्ये काही छेडछाड करणार नाहीत अशा प्रकारची ही नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। एकंदरीतच पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये अशा प्रकारची नोटीस त्यांना यावेळेला पोलिसांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक, धन्यवाद स्वाती दिलेल्या माहितीसाठी। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।